मी सध्या उभा आहे हिंगोली शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर। या ठिकाणी जो कंत्राटी कामगार आहेत महावितरणमध्ये काम करणारे हे ते कर्मचारी आहेत। हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेडोपाड्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं आणि यांची जी नियुक्ती आहे ती खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून केली जाते। परंतु मागच्या अनेक दिवसापासून पगारी होत नाही, एक ना अनेक समस्या या कामगारांना येत आहे। त्यामुळे यांनी यांचा मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर काढलेलं आहे। नेमकं यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय म्हणणं आहे मित्रा तुमचं? तुम्ही मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि इथं बोलणं झालंय तुमचं। आमची मागणी अशी आहे की मागील 4 महिन्याचे वेतन थकलेले आहे सर्वच कंत्राटी कामगारांचे, जिल्ह्यातील पूर्णच कंत्राटी कामगारांचे। आणि मागच्या वर्षी जे 19% शासनाने वाढ दिली ती वाढ सुद्धा अद्यापपर्यंत मिळाली नाही। आज 2 वर्ष झाली ती वाढ देऊन, आणि त्याचं परिपत्रक असं होतं की वाढ ही मागच्या दिवाळीच्या पूर्वी अदा करायची होती, पण त्या परिपत्रकानुसार पेमेंट आणि वाढी सुद्धा झालेल्या नाहीत। शासन निर्णय 536 परिपत्रक आहे, त्याच्यानुसार वेतन व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये अनेक तरतुदी आहेत, त्या तुम्हाला उपलब्ध करून देऊ आम्ही। तर त्याच्यानुसार कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही। त्यामुळे आज महत्त्वाच्या 2 सण गेले, आता दिवाळी ठेपली, मागील 5 वर्षापासून पगार मिळत नाही। काय प्रोसिजर काय पगाराची? जेव्हा तुमची नियुक्ती केली जाते ती ऑर्डर कशी असते? किती पगार मिळणं अपेक्षित आहे? किती पगार मिळतोय? कंपनीवर काय आक्षेप आहे? आमच्या कंपनीवर हे आक्षेप आहे की ठेकेदारांना यांनी जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि आम्ही ITI होल्डर आहोत, आमचे सर्व कागदपत्र ITIच्या याच्याकडे जमा करून आम्हाला रिन्यू हे घेतात आणि घेतल्याच्यानंतर आमचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व्हायला पाहिजे। परंतु राष्ट्रीय बँकेमध्ये न करता आमचे डमी अकाउंट काढून कुठेतरी अशा हातावर आम्हाला पैसे येतात। हे बघा, आज याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक आहे आणि आम्ही जे अकाउंट आहे ते बघा, तर या अकाउंट हे आमचे मुंबईला आहेत आणि बँक कुठली आहे हे माहित नाही आणि आमचा अकाउंट नंबर सुद्धा नाही बघा याच्यावर आहे का? अकाउंट नंबर नाही। आमच्या अकाउंटला पगार आहे बघा 19,189 रुपये पगार आहे। तुम्हाला माहिती नसताना हे बोगस अकाउंट काढले? हा, हे आम्हाला माहिती नसताना बोगस अकाउंट काढून आम्हाला पैसे किती देतात कामाचे? आम्हाला 12,000 देतात, कोणाला हातावर देतात आम्हाला। हा, कॅश देतात, फोन पे देत नाहीत, कॅश आणून देतात। हे घ्या म्हणतात। आम्ही जर त्यांना विचारलं, साहेब आमचे 22,000 19,000 पगार आहे, आमची लूटमार का करता? तर ते आम्हाला म्हणतात तुला काम करायचं की नाही करायचं। आता जर आपण एसी साहेबाला पाहिलं, एवढ्या मोठ्या क्लास 1 अधिकारी साहेबांनी आमच्यावर पिळून आमच्या गरीब कंत्राटी कामगारावर हे असा अन्याय करू नये। त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं काम करायचं ते करा, म्हणजे हे भय कुणाला द्यायला? ठेकेदारांना। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कुठं काम करता? किती पगार होते काय? सर, मी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात काम करतो। जवळपास मला 10 वर्ष झालं। मी एक ITI होल्डर आहे, माझ्याकडे अनुभव आहे, माझं अप्रेंटिसशिप आहे, लायसन बी आहे माझ्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत। आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 5 तालुक्यामध्ये जवळपास 300 कंत्राटी कामगार आहेत। जर हे दरवर्षी हे जर शासन परिपत्रक काढते, सर शासनाच्या परिपत्रकानुसार जर अंमलबजावणी होत नसेल, शासन एक परिपत्रक काढते आणि शासनाचीच माणसं जर त्याची दिशाभूल करत असेल, तर आम्ही कोणाला कायद्यानुसार बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आम्हाला कोणाला न्याय मागायचा? आता तुम्ही बाईटमध्ये तुम्ही अधीक्षक अभियंता साहेबाचं बघितलं आम्ही निवेदन देतात, त्याने आम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्हाला जर कमी पैशावर काम करायचं नसेल तर तुम्ही करू नका। 536च्या सर्क्युलरमध्ये असं दिलेलं आहे की समिती स्थापन केलेली आहे। सर शासनानं ती 536 सर्क्युलर समितीमध्ये स्थापन केलेली आहे की ज्यात ते अधीक्षक अभियंता उपकारी अभियंता सर, आता जर आमचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते नाही खोलले, हे नाही जर झाले, तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन इथं करण्याची आमची तयारी आहे। सर कामकाज आम्ही चालू ठेवणार सर। तर हे कंत्राटी कर्मचारी आहेत, खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून यांची नेमणूक केली जाते। हे जेव्हा यांची व्यथा अधीक्षक अभियंता यांच्याकडे मांडण्यासाठी आले होते, तेव्हा अधीक्षक अभियंत्यांनी सरळ सांगितलेलं आहे, जर तुम्हाला काम करायचे तर काम करा, अन्यथा सोडून द्या। परंतु यांची जबाबदारी आहे अधीक्षक अभियंताची संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणं, चौकशी करणं। तसं कुठेही न होता त्यांनाच कामावरनं तुम्ही काम सोडून द्या अशा सूचना देण्यात आल्या। त्यामुळे या कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम कंत्राटदार करतात असा आरोप या कामगारांनी केलेला आहे। आता यावर काय कारवाई होती हे बघणं महत्त्वाचं आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।